पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री अभूतपूर्व अशी प्रतिकार कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या तळांवर थेट मिसाईल हल्ला केला। या कारवाईत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे। या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले असून पहलगाममध्ये महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसून त्यांना वैधव्य बहाल करणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा देण्याचं ध्येय असल्याचे सूत्रांनी सांगितले। या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर, त्याचे कुटुंबीय तसेच अब्दुल मलिक मुदिस्सीर अशा उच्चपदस्थ दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे समजते। पीओकेतील अब्बास कॅम्प, बर्नाला कॅम्पसह अनेक दहशतवादी तळ यामध्ये पूर्णतः नष्ट झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पडल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले। या कृतीमुळे भारताने पुन्हा एकदा आपली शून्य सहनशीलता ही भूमिका दहशतवाद्यांविरोधात स्पष्टपणे दाखवून दिली आहे।